नमस्कार, आपले बुलढाणा समाचार मध्ये स्वागत आहे. काजू कतलीचा बॉक्स उघडताच धक्का, बुरशीसह जिवंत आळ्या आढळल्याचा आरोप. बुलढाण्यात एफडीए पथकाची रिलायन्स मॉलमध्ये तपासणी. सीताश्री लक्ष्मी नारायण मिठाईबाबत तक्रार. सविस्तर वृत्त. बुलढाणा. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. शहरातील रिलायन्स मॉलमधून खरेदी करण्यात आलेल्या सीताश्री लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजू कतलीच्या बॉक्समध्ये बुरशी आणि जिवंत आळ्या आढळल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित काजू कतलीचा बॉक्स उघडल्यानंतर मिठाईवर बुरशीचा थर दिसून आला. तसेच त्यामध्ये जिवंत आळ्या वळवळताना आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित उत्पादनाचा बॅच बारकोड क्रमांक 890615142217 असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर ग्राहकांनी तातडीने अन्न प्रशासनाकडे एफडीए कडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी श्री जी.के. वसावे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएच्या पथकाने संबंधित ठिकाणी भेट देऊन तपासणी सुरू केली आहे. एफडीएच्या पथकाकडून संबंधित उत्पादन तसेच उपलब्ध साठ्याची पाहणी करण्यात आल्याची माहिती आहे. या तपासणीत आणखी काही संशयास्पद साठा आढळला का, तसेच उत्पादनाची साठवणूक, गुणवत्ता आणि विक्री संदर्भातील नियमांचे पालन झाले होते का, याबाबत आता तपास केला जात आहे. दरम्यान संबंधित काजू कतलीचा साठा किती दिवसापासून विक्रीसाठी ठेवण्यात आला होता, या बॅचमधील आणखी किती बॉक्स ग्राहकांसाठी खरेदी केली असतील, उत्पादनाच्या साठवणुकीच्या अटी आणि कालबाह्य नियमांचे पालन झाले होते का, असे अनेक प्रश्न घटनेनंतर उपस्थित झाले आहेत. या प्रकरणातील प्रयोगशाळा तपासणीचा अहवाल आणि एफडीएच्या पुढील कारवाईनंतरच उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे ग्राहकांचे लक्ष